नमस्कार मित्रांनो, आज आपण ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती किंवा नियम या विषयावरती अभ्यास करणार आहोत. सगळ्यात प्रथम ठेवी म्हणजे काय, ठेवींची स्वीकृती कशा पद्धतीने होऊ शकते, सभासदांकडून ठेवी किंवा जनतेकडनं ठेवी कशा पद्धतीने स्वीकारल्या जाऊ शकतात या विषयाचा आपण विचार केला होता. आता आपण ठेवीच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी किंवा नियम नेमके काय आहेत याविषयी विचार करू. पहिला मुद्दा आहे ठेवींची रक्कम. ठेवीची रक्कम ही आपण पाहिलं होतं की सभासद असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, या सगळ्यांकडनं ठेवीची रक्कम गोळा करता येऊ शकते. मग त्यामध्ये खाजगी कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी आहे, पात्र सार्वजनिक कंपनी आहे, या सर्वांकडनं ठेवीची रक्कम ही गोळा करता येऊ शकेल. खाजगी कंपनी आपले सभासद किंवा संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. अशा प्रकारचा नियम हा खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये देण्यात आलेला आहे. 100% पेक्षा जास्त ही ठेव स्वरूपामध्ये रक्कम जमा करता येऊ शकते, अशा प्रकारचा नियम हे खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आहे. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये पात्र कंपन्या सोडून जेव्हा ठेव रक्कम वसूल भाग भांडवल मुक्त राखीव निधीच्या 25% मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनी सभासदांकडनं ठेवी स्वीकारता येणार नाहीत. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये देखील ठेवीची रक्कम कशा पद्धतीने गोळा करता येऊ शकेल याची माहिती ही किंवा नियम अटी ही देण्यात आलेली आहे. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जिची मालमत्ता ही 100 कोटी रुपयांपेक्षा कमी नाही किंवा जिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नाही, अशा सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये विचार करताना ही ठेव ही गोळा करता येऊ शकणार आहे. पात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये हा मुद्दा मी आत्ता सांगितला की सभासद आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडनं ठेवीच्या स्वरूपामध्ये रक्कम गोळा करता येऊ शकणार आहे. मग त्यामध्ये सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पेक्षा जास्त रकमेची ठेवी म्हणून स्वीकार करता येऊ शकणार नाही. या सर्व अटींचा विचार करताना आपल्याला ठेवीची रक्कम ही कशा पद्धतीने कोणकोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून गोळा करता येऊ शकेल याचा विचार आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ठेवीचा कालावधी काय आहे. कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकार करू शकत नाही किंवा ठेवीचं नूतनीकरण करता येऊ शकणार नाही. 6 महिने कमीत कमी आणि जास्तीत जास्त 36 महिने ही मुदत ही कोणत्याही कंपनीला ठेवीचा कालावधी म्हणून करावा लागणार आहे. परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा आपत्कालीन गरज पूर्ण करण्याच्या हेतूने 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा ठेव म्हणून स्वीकार करता येऊ शकेल. मग तिथे देखील कालावधी हा 3 महिन्याचा देण्यात आलेला आहे. 3 महिन्याच्या आत ती परतफेड करता येणार नाही. अशा ठेवीची रक्कम ही वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% पेक्षा जास्त असणार नाही याची देखील अट आहे. म्हणजे आधी मुळात कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी आणि 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकार करू शकणार नाही, हा खरा मुख्य नियम आहे. परंतु आपत्कालीन परिस्थिती निर्माण जर झाली तर त्याचा कालावधी हा 3 महिन्यापर्यंत करता येऊ शकणार आहे. तिसरा मुद्दा आहे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. आता यामध्ये मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. आता इथे या मुद्द्यामध्येच स्पष्ट झालेलं आहे की ज्या ठेवीदारांना मागता क्षणी न परत करावयाच्या ज्या ठेवी असतील तर त्यांचं नूतनीकरण करता येऊ शकेल, परंतु परत करावयाच्या ठेवी किंवा त्याचं नूतनीकरण हे कंपनी करू शकत नाही, कारण त्या ठेवी ह्या त्या व्यक्तीला परत करावयाच्या असतात. त्यामुळे ठेवीदाराला त्या रक्कम परत करायची असते, त्यामुळे त्याचं नूतनीकरण करता येऊ शकणार नाही. चौथा मुद्दा आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेव स्वीकारत असताना जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार किंवा कंपनीने काढलेलं जे परिपत्रक आहे, जी जाहिरात आहे त्याच्यानुसार
ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. हा देखील एक अटी किंवा नियम या बाबतीमध्ये सांगता येईल, की जाहिरातीमध्ये याचा उल्लेख केलेला असेल, की या ठेवी सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत ते. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर म्हणजेच टेंजिबल ॲसेट्सवर बोजा निर्माण करते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत तो निर्माण केला जातो. सदरची मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. सुरक्षित ठेव याचाच अर्थ जी कंपनीची मालमत्ता आहे, मूर्त मालमत्ता आहे, टेंजिबल ॲसेट्स आहे, त्याच्यावरती त्या रकमेच्या संदर्भात बोजा निर्माण केला जातो. त्यामुळे ती ठेव ही सुरक्षित होते आणि बोजा निर्माण करण्याचा जो कालावधी आहे तो 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. त्यामुळे ती सुरक्षित ठेव राहते. कारण ठेवीदाराला आपल्या गुंतवलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेवरती मालमत्ता ही कंपनीची मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. त्यामुळे ती रक्कम पूर्णतः 100% सुरक्षित असते. 5वा मुद्दा आहे ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज हा ठेवीदारास पुरविते. आता हा अर्ज जो असेल तो संभाव्य ठेवीदाराने भरून द्यायचा असतो. विहित नमुन्यामधला अर्ज असतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे देखील आवश्यक आहे. असा पूर्ण भरलेला अर्ज कंपनीकडे द्यावा लागतो. तो विहित नमुन्यामध्ये असतो आणि असा अर्ज संभाव्य ठेवीदाराने ज्याला कंपनीमध्ये ठेवायची आहे अशा व्यक्तीने, त्याला म्हटलं जातं संभाव्य ठेवीदार, तर अशा ठेवीदाराने हा छापील अर्ज हा द्यावा लागतो. 6 संयुक्त नावे. संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाहीत. कंपनी देखील हा नियम देखील कंपनीने दिलेला आहे की संयुक्त नावाने म्हणजे 3 व्यक्ती जर एकत्र आल्या, 2 व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी संयुक्त नावाने जर ठेवीची रक्कम त्या कंपनीमध्ये ठेवणार आहेत अशा पद्धतीने अर्ज केला असेल तर अशी संयुक्त नावाने ठेवीदाराला कंपनीमध्ये रक्कम ठेवता येऊ शकेल. फक्त इथे नियम एकच आहे की 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या रक्कम स्वीकारता येणार नाही. 7वा मुद्दा आहे वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्त करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच मृत्यूपश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदाराला मिळू शकते. आता वारस नेमणं हा देखील सगळ्याच गोष्टीमध्ये कर्जरोख्यांमध्ये असेल किंवा अग्रक भागांमध्ये असेल, समक भागांमध्ये असेल, ठेवीच्या बाबतीमध्ये असेल, तो नियुक्त करण्याचा अधिकार हा ठेवीदाराला आहे आणि त्याने तो नियुक्त करावा. कारण मृत्यूपश्चात ठेवीची रक्कम त्याच्या योग्य त्या वारसाला, ज्या अर्जामध्ये ज्या वारसाचं नाव लिहिलेलं असेल, जो अर्ज ठेवीदार करणार आहे कंपनीमध्ये, तर त्याच वारसाला, कायदेशीर वारसाला त्याची रक्कम मृत्यूपश्चात ही प्राप्त होऊ शकते. 8वा मुद्दा आहे परिपत्रक किंवा जाहिरात. परिपत्रक किंवा जाहिरात याचा अर्थ असा झाला की कंपनी जेव्हा सभासदांकडनं ठेवी गोळा करते त्यावेळेला परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडनं ठेवी स्वीकारल्या जाणार असतील त्यावेळेला कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. म्हणजे सभासदांकडनं ठेवी गोळा करायच्या असतील तर परिपत्रक काढलं जातं आणि जनतेकडनं ठेवी गोळा करणार असतील तर कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. मग या परिपत्रक किंवा जाहिरात असं आपण म्हणूया, तर त्याच्यामध्ये काय काय असेल? कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र असेल, नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित असुरक्षित ठेवीचं प्रमाण असेल, पतमानांकन संस्थेचे मानांकन त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, ठेव योजना, संपूर्ण ठेवीची योजना काय आहे त्याचा तपशील असेल, ठेव विश्वस्ताची नावं असतील, स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम किती दिली याविषयीचा तपशील असेल. तर अशी परिपूर्ण जाहिरात ही काढावी लागेल आणि त्या जाहिरातीची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करावी लागेल. एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे ती सादर करावी लागतील. यावरती सर्व संचालकांच्या सह्या असणं आवश्यक आहे.
आणि ही जाहिरात किंवा परिपत्रक ही नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद केल्यानंतर 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. मग रजिस्टर पत्राद्वारे किंवा स्पीड पोस्टने अथवा ईमेलद्वारे ते परिपत्रक सभासदांचं असेल, सभासदांना द्यावं लागेल आणि जनतेला जे काही जाहिरात करायची आहे ती 30 दिवसानंतर प्रसिद्ध करावी लागेल. म्हणजे जी काही वर्तमानपत्र असतील जास्त खप असणारी त्याच्यामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रातूनच ती प्रसिद्ध करावी लागतील. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणे हे बंधनकारक आहे. या जाहिरातीची वैधता किंवा मुदत ही 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येईल. अशा पद्धतीची परिपूर्ण परिपत्रक किंवा जाहिरात ही ठेवीच्या स्वीकृतीसाठी काढणं गरजेचं असतं. कारण जाहिरातीशिवाय जनतेपर्यंत पोचता येणार नाही आणि जास्तीत जास्त ठेवीदार गोळा करता येणार नाहीत. त्यामुळे जाहिरातीच्या बाबतीमध्ये जे नियम अटी दिलेल्या आहेत त्या अटींची पूर्ण पूर्तता करून, ज्या आता आपण सर्व अटी पाहिल्या, या सर्व अटींची पूर्ण पूर्तता करूनच जाहिरात ही काढावी लागेल. त्यानंतर 9वा मुद्दा आहे ठेव विश्वस्ताची नियुक्ती करणं. जेव्हा पात्र कंपन्यांच्या बाबतीमध्ये किंवा सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असतात, अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्ताची नेमणूक करते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतात. म्हणजेच आपण गेल्या वेळेला कर्जरोख्यांच्या बाबतीमध्ये देखील विश्वस्त निर्माण करण्याची भूमिका पाहिली होती. त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या देखील हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशाने विश्वस्ताची नियुक्ती ही केली जाते. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर विश्वस्ताबरोबर करार करण्यात येतो. हा विश्वस्त स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास विश्वस्तास ठेवीदाराची सभा बोलावण्याचा अधिकार त्याला प्राप्त असतो. ठेव विश्वस्ताची नियुक्ती हे ह्याचं कारण एक आहे की कंपनीमध्ये जे ठेवीदार आहेत त्यांच्या हिताचं, आर्थिक हिताचं संरक्षण करणं, यासाठीच विश्वस्ताची नियुक्ती ही केली जाते. मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडनं सुरक्षित ठेवी स्वीकारते अशा वेळेला कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी आखली पाहिजे. मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्ताच्या नावाने निर्माण केला जातो. आता हा बोजा किंवा तारण निर्माण करण्याचं कारण काय आहे, तर ते मगाशी आपण पाहिला होता मुद्दा की सुरक्षित ठेव करणं यासाठी मालमत्तेवरती बोजा निर्माण केला जातो, जेणेकरून ठेवीदाराच्या हिताचं, आर्थिक हिताचं संरक्षण होऊ शकेल. त्याचे जे ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसे गुंतवलेले आहेत ते कंपनीच्या समजा कंपनी तोट्यामध्ये जर उद्या गेली तर त्याची मालमत्ता, जी कंपनीची मालमत्ता आहे ती तारण असल्यामुळे त्याची ठेवीची रक्कम ही सुरक्षित होऊ शकते. त्यामुळे मालमत्तेवरती बोजा निर्माण करणं हे देखील महत्त्वाचं असतं आणि ते ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अशा पद्धतीने बोजा तारण हे निर्माण करता येऊ शकतं. 11वा मुद्दा आहे ठेव विमा. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. ठेवीची रक्कम, व्याज यांची एकत्रित बेरीज जर जेवढी असेल त्या रकमेच्या बेरजेएवढा विमा उतरवता येतो. म्हणजे समजा ठेवीची रक्कम आणि व्याज यांची एकत्रित बेरीज 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजेएवढा विमा म्हणजे 20,000चा विमा हा उतरवता येतो. अशा पद्धतीचा विमा हा 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास ठेव विमा काढता येऊ शकतो. 12वा मुद्दा आहे पतपात्रतेचा दाखला मिळविणे. पतपात्रतेचा दाखला जो आहे तो ठेवीचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करावा लागतो. यासाठी
कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला पतमानांकन दिले जाते. पतमानांकन जे आहे ते किंवा तो जो दाखला आहे तो दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी कंपनीने पतमानांकन करणाऱ्या संस्थांकडनं असा दाखला घेणे बंधनकारक आहे. कारण त्यामुळे जो संभाव्य ठेवीदार आहे त्याला कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत किंवा त्यांनी अगोदर ज्या काही ठेवी घेतलेल्या आहेत त्यांनी परत केलेल्या आहेत, किती परत केलेल्या आहेत, त्याची क्षमता किती आहे, याचा अभ्यास करून या ज्या काही पतमानांकन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी दिलेलं जे मानांकन आहे ते सगळ्यात प्रथम पाहत असतात. म्हणून पतपात्रतेचा जो दाखला हा ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो दाखला जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वीच घ्यावा लागतो, जेणेकरून जाहिरातीमध्ये किंवा परिपत्रकामध्ये याचा उल्लेख करता येऊ शकतो आणि याचा फायदा ठेवीदारांना होऊ शकतो आणि पर्यायाने कंपनीची ठेव वाढण्यामध्ये देखील होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे ठेव परतफेड राखीव निधी उघडणे. आता ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी स्वतंत्र बँकेत खात्यामध्ये परतफेड राखीव निधी खाते हे उघडावं लागेल, जेणेकरून त्या आर्थिक वर्षात परतफेड करायच्या एकूण ठेवींच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी कंपन्यांनी त्या खात्यामध्ये वर्ग करणं बंधनकारक आहे. याचा फायदा कंपन्यांना परतफेड करण्याच्या हेतूने त्या निधीचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणून ही जे काही ठेव परतफेड राखीव निधी आहे ते अत्यंत महत्त्वाचा आहे. परतफेड करण्याच्या हेतूने तो राखीव निधी प्रत्येक कंपन्यांनी 30 एप्रिलपूर्वी त्या खात्यामध्ये 15% रक्कम वर्ग करणं हे गरजेचं आहे किंवा बंधनकारकच आहे. 14वा मुद्दा आहे ठेव पावती. ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदाराला दिली पाहिजे. जे ठेवीदार आहेत त्यांनी रक्कम आपली कंपनीमध्ये ठेवली असेल तर 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदाराला देणं बंधनकारक आहे. त्या पावतीमध्ये ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याज दर, ठेवीचा परतफेड दिनांक, सर्व तपशील त्याच्यामध्ये येतो. त्या पावतीवर संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा, सही करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची सही असली पाहिजे, कंपनीचा शिक्का असला पाहिजे. अशी ठेव पावती पूर्ण भरून 21 दिवसाच्या आत ठेवीदाराला ती दिली गेली पाहिजे. ही ठेव पावती अत्यंत महत्त्वाची असते कारण तो एक पुरावा असतो. त्यानंतर 15 ठेवीची नोंद वही. कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरणात आलेल्या ठेवीसाठी ही स्वतंत्र ठेव नोंद वही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे आणि या नोंद वहीत ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजेत. म्हणजे ज्यांनी रक्कम कंपनीमध्ये ठेवलेली आहे, ज्यांना ठेव पावती प्राप्त झालेली आहे, अशा सर्व ठेवीदारांची नोंद ही ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत त्या नोंदवहीमध्ये नोंद करणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे. ठेव विवरणपत्र. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी त्याच्या नमुन्यामध्ये विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रकात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात. म्हणजे 31 मार्चपर्यंत जेवढ्या ठेवी कंपनीने स्वीकारलेल्या आहेत त्याची नोंद ही 30 जूनपर्यंत ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं कंपनीला बंधनकारक आहे. विवरणपत्र हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावंच लागेल, जेणेकरून 31 मार्च अखेर कंपनीने किती रक्कम किती ठेवीदारांकडून स्वीकारलेली आहे, ठेवीच्या स्वरूपात स्वीकारलेली याची माहिती या विवरणपत्रकाच्या आधारे नोंदणी अधिकाऱ्याला होऊ शकते. 17वा मुद्दा आहे व्याज. ठेवीची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर केली जात असेल तर अशा वेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येतो. मुदत संपण्या अगोदर असेल तर व्याजाची रक्कम 1%ने व्याजदर हा कमी करण्यात येईल आणि
ठेवीची मुदत संपलेली असेल व ठेवीदारांनी ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली असेल व कंपनीची परतफेड केली नसेल, अशा थकीत ठेवीदार कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परत करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागेल. म्हणजे कंपनीने जर परतफेड केली नाही तर 18% व्याज दर आहे, त्याच्या परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत ते व्याज कंपनीला द्यावं लागेल 18% दराने. आणि मुदती अगोदर जर ठेवीदाराने त्याची मागणी केली तर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेले जे व्याजदर आहेत त्याच्यामध्ये 1% व्याजदर कमी करण्यात येईल. आणि जर कंपनीकडनं परतफेड झाली नाही तर मात्र कंपनीला थकीत ठेवीदारास दंडासह 18% दराने व्याज परत करावे लागेल. हे व्याजाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी शर्तीमध्ये नियमामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतची जाहिरात किंवा परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडनं ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. त्यामुळे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार हा असू शकत नाही. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर कंपनीचा ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्या अगोदरच अटी व शर्ती किंवा नियम हे तयार करावे लागतील. 19 आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. जर कंपनीस ठेवी या संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा किंवा माहिती आर्थिक विवरणपत्रकात करावी लागेल. कंपनीचे संचालक त्यांचे नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारलेली असेल तरीही त्याची माहिती विवरणपत्रकामध्ये स्पष्ट करणे हे बंधनकारक आहे. आर्थिक विवरणपत्रक जे आहे त्याच्यामध्ये संचालक असतील किंवा संचालकांचे नातेवाईक असतील यांनी जर ठेवीच्या स्वरूपामध्ये रक्कम गुंतवली असेल तर तसा स्पष्ट उल्लेख विवरणपत्रकात असावा आणि त्याचा खुलासा देखील विवरणपत्रकात केला गेला पाहिजे. आणि शेवटचा 20वा मुद्दा आहे शिक्षा किंवा कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केले, तो दोषी आढळल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केला आहे. या कायद्याचे उल्लंघन जर झाले, ठेवी स्वीकारण्याबाबत नियम पाळले गेले नाही तर त्या अधिकाऱ्याला कंपनीच्या अधिकाऱ्याला शिक्षा किंवा त्याच्यावरती या कायद्यानुसार कारवाई ही होऊ शकेल. अशा पद्धतीने ठेवी स्वीकृतीच्या स्वीकारण्याच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी किंवा नियम याचा 20 मुद्द्यांच्या आधारे आपण याचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.